मी माझ्या घरामध्ये एकलोती औलाद आहे अशी, जिला सकाळी उठलं की रामपारात जेवायला लागते. या कलेची सुरुवात मी माझ्या चुलत बहिणीकडून शिकली. सकाळचं जेवण झाल्यानंतर रांगोमिंगो केली मस्त आणि आपल्याला एक काम लागलं होतं, ते म्हणजे की आंब्याच्या पोळी करायचं. आता काही नेक काम करायला झालं तर असे छोटे मोठे कांड होत राहते. बरं झालं पायावर पडलं नाही. हे विळती काढली पण हे काही कामाची नव्हती, तर मला दुसरी विळती सापडायची होती. आता ते जाऊ दे, हे बघा आताच कंटाळा यायला मला. फोनला ठेवलं साईडला, बाकीचा पसारा इग्नोर करा. विळती काढली बघा कशी तर, आणि या विळतीला लागला होता मरणाचा गंज आणि धूळ. तिला धुया नंतर पहिल्याची विळती काढलेली वर ठेवून देऊया. अरे कहना क्या चाहते हो? नाहीतर दिदीचे बिनकामी बोलणे ऐकावं लागते. इळतीला गंज तर सगळ्याच लोखंडाच लागून बसला वाटायला, तर एवढा गंज लागला होता त्या इळतीला. तरी पण मी एकदा घासणीनं घासून काढलं होतं. मी काय नवीन काम करा आणि माझा भाषा मला येऊन विचारणार नाही असं कधी झालंच नाही बघा. त्यानं माझ्या जवळ येते, मला म्हणते आदू काय करायली आदू. पोराला किती इग्नोर मारलं तरी विचारत राहते सारखंच. आखरीला आपणच कदरून त्याला आन्सर द्यावं लागते. त्याला म्हणलं 5 मिनिटं थांब फक्त, तुला सांगते म्हणलं काय आहे ते. त्या पहिले मला एका मोठ्या पातेल्यात घ्यायचं होतं पाणी. काल असं भयानक वारं सुटलं होतं आणि पाऊस पण खूप पडला होता. त्याच्यामध्येच आमच्या झाडाचे आंबे पडले होते. पप्पाने ते वेचून आणले होते. आंबे कच्चे असल्यामुळे याचं करायचं होतं रायतं. पहिले तर सगळे आंबे धुवून टाकले. एवढं घासणीनं घासून पण इळतीचा गंज निघला नव्हता. आंबे बघा खाली पडल्यामुळे नासून गेले. आता एवढ्या आंब्यामधला एक आंबा घेतला आणि फोडी करायचा प्रयत्न करत होते. होईल तेवढा जोर लावला पण त्या आंब्याला काही झालं नव्हतं बघा. पण माझ्या हाताचेच हाल होऊ लागले होते. आता तुमच्या पुढे आंबा तर कसं तर फोडायचं आम्हाला. मग काय उभा टाकले आणि त्याच्यावर दिला पाय. फोडी करायच्या नादामध्ये माझा पाय जात होता इळती खाली. काय काय ना छोट्या आंब्याच्या 2 फोडी केलत्याच मी. आता ते 2 फोडीचे पण अजून 2 फोडी करायच्या होता. मम्मी म्हणली राहू दे बाय म्हणली, पप्पाला येऊन करू दे म्हणली. हे जी मी काम करत आहे ना हे माझ्या बसची नाही. सो याला देऊया ठेवून, माझे फादर येतील तेव्हा करतील काय. सकाळपासून आंबाच्या इला डोळ्या पुढं खाऊन बघावं म्हणलं तर कसं आंबा डक होता. कसं या माझं काम तर असंच झालं, सगळा भाजीपाला कापून ठेवला पण भाजीच बनवता येत नाही. चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून जा. तुझको सोचे भला क्यों